अमरावतीला लाजवेल अशी ती द्वारका आणि त्या द्वारकेच्या वेशीत सूर्योदयाची वेळ आणि एक अतिशय वेगाने रथ आला. रथामध्ये एकच माणूस होता, घोडे हाकणारा सारथी वेगळा. आणि कृष्णाला भेटायचं होतं, दुसरा कोणी असला तर ही बातमी फुटेल, म्हणून एकट्यानं भेटायचं ठरवून आहे. पण द्वारकेच्या वेशीत आल्यावर कृष्णाबद्दल अतिशय प्रेम, म्हणून भगवंताच्या वाड्यापर्यंत आता रथा बसून जायचं नाही, पायी चालत नाही. पूर्वी ज्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे, प्रेम आहे, अशा लोकांच्या बद्दल मान द्यायचा तो या पद्धतीने. ते आले, बसलेलं असलं तर उठायचं. आता मान दिली या गोष्टी वडील माणसांच्या समोर सुद्धा चांगल्या पसरून बसतात. आपण खुर्चीवर बसलो असलो तर वडिलांना खुर्ची द्यायची, पूर्वीची पद्धत आहे. आता सगळं रिस्पॉन्स हा शब्द फक्त शिकायचा, तो व्यवहारामध्ये वापरायचा नाही. आपलं रिस्पॉन्स चुकीचा बोलतो, रिस्पेक्ट. कॉलेज सुटायची वेळ झाली म्हणजे बस मध्ये वडील माणसं असतील तर त्यांना बसायला जागा पूर्वी देत होतो आपण. पण आता पोरं धडाधड जी घुसतात ती वया टाकून बसतात. आपण विचारलं आहे, बस सुटताना बघितलं तर आहे म्हणजे जे योजलेलं होतं ते आहे. जाऊया, भक्तीला भाग सोडून द्या. हा रथातून खाली उतरला, कृष्णाच्या वाड्यापर्यंत पायी जाईल आणि पायी चालत लगाम हाती धरलेले हा पुढे, रथ पाठीमागून. आणि द्वारकेच्या मुख्य मधल्या रस्त्याने जातोय. दोन्ही बाजूला यादवांची घरं, यादव मंडळी उठून आपापल्या कामाला लागलेली. आणि जे याच्यापेक्षा वडील होते त्यांना हा नमस्कार करतोय, जे बरोबरचे होते ते येऊन आलिंगन देत आहेत. भेट झाल्यामुळे आनंद झालाय. पूर्वीची पद्धती वडील माणसाला नमस्कार करायचा, बरोबरीचे असतील त्याला प्रेमाला आलिंगन द्यायचं, लहान असतील त्याने नमस्कार करायचा येऊन. आता काय नाही, आता हाय 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 का करतात कोण. यादवांच्या घरातून हा आलाय, याला पाहिलं आणि सगळ्यांच्या तोंडावर आनंद दिसतोय. यादव स्त्रिया बाहेर आल्या नाही, पण हा दिसल्यामुळे आनंद झालाय. हे यादवांच्या घराघरातून दिसायला लागलो. कसं काय गोड कल्पना आहे पहा. महाभारत, पण महाभारतावर ज्यांनी समीक्षण केलं, टीका लिहिली आहे, असे काही पुन्हा इतर ग्रंथ आहेत. त्या चंपू काव्य म्हणून आहे, त्यांनी जी टीका केली, समीक्षण केले, त्याचं कारण दाखवले. यादवांच्या घराघरातून त्या खिडक्यातून आनंद दिसतोय. कसा? हेतुम सुभद्रा हरणे तदीया याति तुम बुद्धि हृदि कुर्वतीना गवाक्ष मार्गै कृतवीक्षणा स्त्रीणाम मुखेंदो स्मित चंद्रिका. हा पुढे चाललेला यादव स्त्रिया बाहेर आल्या नाहीत, खिडकीतून खिडकीकडे बघतायत, खुणावतायत आणि सांगतायत हा हा चाललाय, हा हो ओळखलं का, कोण आहे हा. दुसरी विचारते कोण कोण, म्हणजे विसरला तोच की म्हणजे तो अजून कळत नाही तो म्हणजे कोण. नाही का बलराम दादांना फसवून संन्यासाचं सोंग घेऊन रैवतक पर्वतावर बसलेला त्रिदंडी संन्यास घेणारा आणि सुभद्राताईला पळवून नेणारा अर्जुन.
अर्जुनानं ती सुभद्रा मिळण्याकरता कृष्णाने सांगितलेली युक्ती संन्यासी हो, पण तो संन्यास कुठला माहिती? त्रिदंडी. त्रिदंडी संन्यास कशाला म्हणतात सांगून ठेवतो, उपयोगी पडेल. तो घेताही येतो आणि सोडताही येतो. चांगलाय का नाही? अर्जुनानं मग संन्यास घेऊन सुभद्रेशी लग्न व्हावं म्हणून जे सोंग घेतलं होतं, त्या प्रसंगाची आठवण होऊन त्या यादव स्त्रिया हसल्या. कशा हसल्या? शंभूकरांनी काय सुंदर कल्पना मांडली. स्त्रीणाम मुखेंदोस्मित चंद्रिकाभूत. यादवांच्या त्या घराच्या खिडक्या होत्या ना, त्या प्रत्येक खिडकीत चांदणं दिसू लागलं. जणू काही चंद्रिका हसते. चंद्रिका, चंद्रिका म्हणजे बायका ज्या हसल्यानं यादव स्त्रिया, त्यांचे दात फक्त हसताना दिसले. द्वितीयेचा चंद्र, दूज का चांद पण दिसावी एवढं हसल्या. पूर्ण चंद्र हसल्या नाही. हसण्याची मर्यादा गाठ. आणि असा तो सगळ्या यादवांचं कौतुक चाललंय. स्त्रिया पुरुष कोण होता हा? तुमच्या लक्षात आलं? चरित्र मी नवीन सांगतो असं नाही, पण हे चरित्र काय सांगतोय? यात येतय आणि आमच्या करंडकर बोलच्या पछडीतलंय म्हणून. हा अर्जुन होता ना. एवढ्या सकाळीच का आला होता? गोपाल कृष्णांच्याकडे का आला होता? सांगतो पुढे. सगळ्यांचं कौतुक घेत 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 अर्जुन कृष्णांच्या वाड्या पुढे आला. द्वारपालानं पुढे येऊन अर्जुनाचं स्वागत केलं, नमस्कार केला. आणि अर्जुनानं त्याला विचारलं, काय रे भगवान उठलेत का? भगवान नाही होत, शयन मंदिरात आहे. ठीक आहे, बघतो मी आज जाऊन. माझा रथ जरा तिकडे बाजूला नेऊन उभा कर. बाजूला नेऊन उभा कर म्हणून बघितलं तो दुसरा रथ दिसला. हा दुसरा रथ पुढे आला. तो म्हणाला दुर्योधन महाराज माझ्या आधी आलाय. किती वेळ? 2 घटका झाल्या. आश्चर्य. मी सारथी सुद्धा घेतला नाही, कुणाला कळू नये म्हणून एकटा आलो. पण माझ्या आधी तो आला. काय हेरगिरी होती? महाभारत हा इतिहासकारांच्या मताने, विद्वानांच्या मताने 5000 वर्षापूर्वीचा काळ. पण 5000 वर्षापूर्वी राजकारणामध्ये किती हुशारी होती, हेरगिरी. अर्जुन कृष्णांच्याकडे जाणार ही बातमी गुप्त होती, पण दुर्योधनानं आपल्या गुप्तहेरांच्याकडून ती मिळवली आणि अर्जुनाच्या आधी आलं. आता परदेशामध्ये नेमलेले आहे, सीमेवर रडार यंत्र आहे, गस्तीच्या बोटी फिरतायत, तरी चांदी सापडते, RDX सापडत भारतात पोहोचलेलं. शिवाय विमानातून हाताने टाकतायत देशात येऊन. काय प्रगती. कारण काय ती आपल्याला माहिती आहे. इतका गलथानपणा का? म्हणून महाभारत जुने ग्रंथ पाहताना काही काही गोष्टी आपल्याला अशा पाहायला मिळतील, या प्रगत काळातही त्या पाहायला मिळत नाही. अर्जुनानं सांगितलं ठीक आहे मी जातो आज. आता हा आला, पण दुर्योधन आधी आला होता. त्याचं काय झालं थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. दुर्योधन आधी आलेला आणि त्यानं बघितलं शयन मंदिरात कृष्ण झोपलेले आहे. विचार केला केव्हा उठते पुन्हा. आपण जरा बाकीच्यांना भेटून येऊ. सकाळच्या वेळी आलोय आणि बरेच दिवसांनी आलोय. रुक्मिणी वहिनी, सत्यभामा वहिनी सगळ्यांना भेटून यावं, थोडा पाहुणचारही होईल. निघाला, दारापर्यंत गेला आणि पुन्हा याच्या काळ्या मनामध्ये असा विचार आला, मी जर गेलो आणि हा इकडे उठला तर हा मला चुकवेल, तू जर निघून जाईल. याची भेट घेतल्याशिवाय नाही, वेळ झाला तरी चालेल.
म्हणून परत येऊन आता बसायचं, पण कुठे बसायचं? भगवान ज्या पलंगावर झोपलेले होते त्याशिवाय दुसरं आसनच नाही बसाय. हा आसन झोपतोय पण नाही. आता तो पलंग मोठा होता, तो काय आता ज्या मापाने कॉट करतात तसे नाही. आता जी कॉट केली ती एकाच मापाने केली जाते. मापाचं असलं तरच व्यवस्थित झोपणार. जरा आडमाप झाला तर दगड्या तरी बाहेर तर डोकं तरी बाहेर. पण जुन्या काळातले पलंग काही काही जुन्या वाड्यातून शिशवी पलंग वगैरे पाहायला मिळतात. तो पलंग रुंद लांब भरपूर मोठा होता. पायाकडे कृष्णांच्या जागा भरपूर होती, पण पायाकडे कसा बसला याचा अभिमान आडवा आला. याच्या पायाकडे मी बसलो. लोक म्हणत असतील याला भगवान, लोक मानत असतील देव, आम्ही नाही मानत. आम्हाला ठाऊक आहे हा कोण आहे. हा कोण आहे ठाऊक. कृष्ण कुलहीरा तो दुग्धाचा देतो तो. कृष्ण कुलहीरा तो दुग्धाचा देतो तो. कृष्ण हा कोण आहे आम्हाला ठाऊक आहे. गवळी. म्हणून मोठ्या अहंकारानं कृष्णांच्या पायाकडे जागा भरपूर होती, पण तिथं न बसता उशाच्या बाजूला बसला. भगवंताला कळलं जागेच होते, झोपली कुठली.
भगवंताला झोप 8-8 तास आमच्यासारखी, आणि असा 8-8 तास झोपायला लागलं तर काय व्हायचं? सगळं सृष्टी चक्र चालायचं कसं? जागे होते. पण मनात विचार केला, हा आला सकाळी उठल्या उठल्या, आणि यातून जर मी तोंड बघितलं तर माझा दिवस कसा जाईल कोणाष्ट. याचं तोंड बघितल्यावर दिवस कसा जाईल ही कृष्णाला भीती वाटावी. मी दुर्योधन काय नमुना होता बघा. भगवान स्वस्थ म्हणून ते झोंक. एवढ्यात अर्जुनानं पाहिलं भगवान झोपले. हा दुर्योधन उशाकडे बसलाय. मनातल्या मनात दुर्योधनाला धन्यवाद दिले. बाबा माझ्या आधी आवाज करा, पण आमची जी हक्काची जागा आहे भक्तानं कुठं बसायचं? देवाच्या पायाशी. माझ्या वडिलांची विरास तुझी चरण सेवा पाठवत. भक्तांनी भगवंताच्या जवळ असतं, चरणाजवळ असावं. माझ्या आधी आलास पण आमची हक्काची जागा बळकावली नाही, आक्रमण केलं नाही. धन्यवाद. भगवंताच्या पायाकडे जागा रिकामी होती. अर्जुन येऊन बसला तिथे. मोरोपंतांनी हा प्रसंग टिपलाय आर्येमध्ये. महाभारत केव्हा झालं? कृष्ण झोपले, दुर्योधन उशाकडे बसलाय, अर्जुन आता पायाकडे बसलाय. बघायला कुठला बुवा कीर्तनकार गेला होता? आम्ही गेलो नाही, पण आमचे आधार मोरोपंत त्याने आर्या लिहिली. पूर्वीच्या काळामध्ये हे नव्हतं प्रकरण. त्यामुळे आठवणी कशा राहायच्या? कवींच्या कल्पनेतली आठवणी आहे. प्रभूच्या शिराकडे तो स्वमहत्वास्तव बसे अकवी मानी. दुर्योधनाला दोन पदव्या दिल्या बरोबर. अकवी म्हणजे मूर्ख. कविता करायची म्हणजे अक्कल लागते का नाही? कशी करा, चांगली झाली तर उत्तम, प्रश्नच नाही. प्रमोद जोशी बघू नका. चांगल्या कवितेला प्रतिभाच लागते. गदिमांच्या सारखे वगैरे काय प्रतिभा. पण साधं अगदी बाळबोध जरी लिहायचं झालं पहिली दुसरीला छापण्यासारखं, तरी सुद्धा काही लागतच का नाही? म्हणून अकवी म्हटलं. मूर्ख, अकवी आणि मानी घमेंड असा तो दुर्योधन. प्रभूच्या शिराकडे तो स्वमहत्वास्तव बसे अकवी मानी. होईल काय हंस ब्रह्म्याच्या पैसला बकभिमानी. दुर्योधन उशाकडे बसलाय. पण उशाकडे बसला म्हणून कृष्णापेक्षा मोठा? मोठ्या जागी बसला म्हणून मोठेपणा मिळतो का? जागेवर नसतो, माणसाच्या गुणवत्तेवर असतो. मोठ्या जागी बसून मोठेपणा मिळत नाही. काही लोकांचा समज असतो मला मानावं, सगळे उद्योग करून बघतात, ही पार्टी सोडून ती पार्टी सोडून, पण लायकीच नाही केंद्रात जायचं. मोठ्या जागी बसून मोठेपणा मिळत. दुर्योधन उशाकडे बसलेला, अर्जुन पायाकडे. भगवंताचे पाय पाहिले आणि मोठ्या प्रेमभराने ते मांडीवर घेतले आणि आपल्या हळुवार हाताने अर्जुनचे पाय दाबतोय, चरण सेवा करतोय. मनात भावना एकच, अरे हाच आमचा आधार, या पावलाशिवाय आम्ही जायचो कुठे? आम्ही देवाचे पायी देवाचे पिया तो मन देवाचे पायी देवाचे सगळेच नमले येऊ.
आमचा आधार हात. भगवंतानी विचार केला आता अर्जुन आलाय उठायला हरकत आता उठून बसल्यामुळे काय झालं, पायाशी बसलेला अर्जुन तो आला पुढ्यात आणि उशाशी बसलेला दुर्योधन गेला माग. अर्जुनाला बघितल्यावर भगवंतानी मोठ्या प्रेमाने चौकशी सुरू केली. ओ अरे आलास केव्हा? आज सकाळी उठल्या उठल्या तुझं तोंड पाहायला मिळालं, मला दिवस उत्तम झाला. हा मनात म्हणतो माझं तोंड बघायचं होतं, सौ करून पडला होता. अर्जुना अरे आलास केव्हा? काही कळवायचं नाही का? जर कळवलं असतं तर मी लवकर उठलो असतो, तुझ्या स्वागताला तयार राहिलो असतो. तू असा अचानक आलास त्यामुळे बघितलं कसा व्यवहार चुकला, मी लोक राहिलो तू आलायस. बरं सगळं ठीक आहे ना? धर्मराज दादा, भीमसेन, ताई वगैरे सगळं विचारत बसले. कुशल याचा इकडून चळफाट चाललाय. मी आधी आलो आणि चौकशी एका शब्दानं मला विचारत तर सगळं त्यावर विचारतोय. दुर्योधनाला शेवटी राहवलं नाही, पाठीमागून आवाज दिला. काही लोकांना सवय असते बघा, तुगाच रस्त्याने जाताना सुद्धा काही लोक तुगाच खात ड्रेस वगैरे नवीन सफारी शिवून आणलाय, घातलाय, पण कुणीच बघत नाहीये. अशा वेळेला दुर्योधनानं जाणीव करून दिली मी पण आहे. भगवंतानी माझं ओळखलं. ओ आपण पण का? वा काय योग आहे. दोन पक्षाचे दोघे वीर एका दिवशी एका वेळी येतात. दुर्योधनानं मध्येच थांबला. हा एका दिवशी म्हटलं ठीक आहे, एका वेळी नाही, मी आधी आलो तो नंतर आलो. भगवंतांनी ओळखलं हा आधी आलाय, पण मी चौकशी आधी अर्जुनाची केली, याला खटकलंय, चुप झोपलंय. पण भगवान गोपाल कृष्ण ते कुणाशी कसं वागावं कृष्णाकडून शिकावं. सज्जनाशी सज्जन, रामाचं वागणं सरळ, कृष्णाचं वागणं सरळ नाही. काय म्हणतात ना, शठम प्रति शाठ्यम, टिक फॉर टॅक. दुर्योधनाशी कसं वागायचं कृष्णाला सांगायला नको. त्यांनी ताबडतोब विचारलं काय रे तू आधी आला का? बोल. पण मी उठून बसल्या मला आधी दिसला कोण? म्हटलं तो. होय ना, मग जो आधी दिसला त्याची चौकशी मी आधी केली. एक मागे जायचं बरं. बरं दुसरी गोष्ट अशी, तू मोठा का अर्जुन मोठा? म्हटलं मी मोठा. अर्जुनला नक्की? बघ हो मी मोठा. होय ना, त्याचीच जात त्याच्या घशात घातली. तू मोठा ना, मग व्यवहार काय, पद्धत काय? काय मोरोपंतांनी प्रसंग टिपलाय. कृष्ण विचारतात तुझ होणी कनिष्ठ अर्जुन बालकसा हे पहा असे नाते. रीत अशीच जनांची आधी समजावी ती लहानाते. आधी लहानांची समजून घालायची असते ना. ठाऊक आहे ना तुला, अर्जुन लहान आहे, तू मोठा आहे, जरा दमदर की. खरंच आहे, कुटुंबातला एखादा प्रमुख माणूस कुठे शहरात बाहेर गेला आणि संध्याकाळी घरी येणार, मुलं वाट बघतात, बाबा येतील आता काहीतरी खाऊ आणतील. मग बाबा दिसली की अंगणातच आढळतात दुसरं. काय आणले बाबा? मारल्या मुलांचा बाप कधी असं सांगतो का आणलाय खाऊ, पण मी आणि ती पोटभर आधी खाऊन घेतो, देव तुम्हाला दे. असं कधी झालं? जे आणलंय ते मुलांना द्यायचं, त्यांनी खाल्लं की त्या मोठ्यांचं समाधान झालं. आधी समजावी ती लहानाची. ठीक आहे, वाद नको. काम आहे तुम्ही दोघे. अर्जुना तुला विचारतो, दुर्योधना तुलाही विचारतो का? दोघांनी सांगितलं आमचं युद्ध ठरलंय, मदत मागायला आम्ही फिरतोय, तुमच्याकडे आलोय. मदत मागणं आणि देणं पूर्वीपासून आहे. आत्ताच
यु नो मदत मागतात आणि मदती करता सगळ्या राष्ट्रांनी यायचं असे काही आत्ताच नाहीये, पूर्वीपासून आहे. मला वाटलं तुम्ही येणार. मी दोघांनाही मदत देणार, अर्जुनाला तर देणार. पण अर्जुनाचं नातं किती प्रकारचं. तो माझा आते भाऊ आहे, कुंती माझी आत्या म्हणून आते भाऊ पहिलं ना. दुसरं माझी बहीण त्याला दिली आहे, मेवणा आहे. आणि तिसरं नातं तो मला देव मानतो, मी त्याला माझा भक्त. 3 प्रकारची नात्यात आहे. त्यामुळे अर्जुनाला मदत देणंच आहे. दुर्योधना अर्जुनाचा तो तुलाच भाऊ, त्यामुळे तू ये नात्यातला. नात्यातला नात्यातला या अर्जुनासारखा तू त्यातला नाही, भक्त या संग्रामात नाही, पण नात्यातला. त्याचा तुलाच भाऊ, पण तुलाही मदत देणं भाग आहे. तेव्हा मी माझ्या मदतीचे 2 वाटे केले, भाग केले. एका वाट्याला सगळं सैन्य आणि दुसऱ्या वाट्याला मी एकटा. तो सुद्धा कसा, माझ्या अटी आहे, ऐकून ठेवा, नंतर तक्रार राहणार नाही. अशी पहिली ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, फक्त सल्ल्याच्या 4 गोष्टी सांगते. दुर्योधन म्हणतो हा मदत करणार असं म्हणतोय, पण शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार, मदत कशी? काय सत्यनारायणाचा प्रसाद संपवायला जायचंय? उपयोग काय युद्धात याचा? यानं गडबड केली. कृष्णा मी पहिला आलो, पण तू चौकशी पहिली अर्जुनाची केलीस त्याबद्दल मला राग आला होता, पण आता मी गिळला. आता पहिला आलो म्हणून मागणी मागायचा हक्क तरी मला पहिला दे. भगवंताने म्हणतो थांब, अर्जुन राहणार नाही, तो काय मागतोय तू देते तुला. अर्जुना काय पाहिजे? अर्जुन काय मागणार? तो कुणा करता आला होता? सैन्या करता?
त्यानं सांगितलं देवा तो पहिला आला त्याला मागूया, त्यानं मागून जे उरेल ते मला. भगवंताने ओळखलं लबाड आहे. अर्जुनानं दुर्योधनावर ढकललं याचं कारणच हे. तो मागून मागून काय मागणार? अर्जुनाला कल्पना होती त्याला भगवानच हवे होते. दुर्योधनाला मार म्हटल्यावर त्याने वेळ लावला नाही. तू काय माग कृष्णा, तुझं सैन्य सगळं भगवंताने म्हटलं घे. तरी पण अर्जुनाला विचार देऊ ना का काय फेरबदल करू? अर्जुन मला कसला बदल करता देवा, झाले ते माझ्या मनासारखं झालं. त्याला सैन्य हवंय ना, देऊन टाका, मला दुसरं कोणी नकोय. कोण आहे आम्हास सायकारी, कोण आहे आम्हास सायकारी, कोण आहे कोण आहे कोण आहे आम्हास सायकारी, तुझा आहे भरवसा. त्यांच्या बाजूला सैन्य दिलं नाही. तू योग्य ते केलंस, दुर्योधनाला सैन्य दिलं. आता वरून आपल्याला असं वाटते दुर्योधनाला सैन्य दिलं म्हणजे कृष्ण चुकले का नाही? युद्धाच्या वेळेला एकट्या कृष्णाची मदत मोठी का सगळं सैन्य मिळलं मोठं? वरवर आपल्याला असं दिसेल पण नाही. भगवंताने राजकारण केलंय खरंय बरं. सैन्य म्हणजे शरीर आहे, देह आहे, आणि त्या देहाचा त्या शरीराचा प्राण म्हणजे कृष्ण आहे. नुसतं शरीर काय उपयोगाचं? बिन प्राण प्राणाचं नुसत्या शरीराचा उपयोग आहे का? प्राण गेला हा तर शीतगृहामध्ये ठेवायचा, उपयोग काय त्याचा? अर्जुनानं कृष्णाला मिळवलं याचा अर्थ प्राण अर्जुनाकडे आणि शरीर कौरवांकडे. इतिहासामध्ये आपल्याला असं शिकवतात की तैनाती फौज लॉर्ड वेलस्ली कोण होता त्यानं म्हणे तैनाती फौज शोधून काय म्हणजे भारतीय संस्थानिकांनी आपल्याकडे त्याचं सैन्य ठेवून घ्यायचं इंग्रजांचं कवायत उत्तम केलेलं आणि त्याकरता काही खंड द्यायचा, उत्पन्न द्यायचं, कर द्यायचा आणि एवढं देऊन पुन्हा ते सैन्य पोसायचं, त्याला जेवू घालायचं. पण वापरायचं झालं तर गव्हर्नरची परवानगी लागायची. हे पोसायचं भारतीय संस्थानिकांनी आणि काम करायचं इंग्रज गव्हर्नरच्या परवानगीनं. ते खायचं आमचं, काम करायचं त्यांचं. ही तैनाती फौज इतिहासातली नाही आहे, लॉर्ड वेलस्लीची नाही आहे, गोपाल कृष्णाने पहिली ती कल्पना राबवली आहे. सैन्य दुर्योधनाला दिलं, पोसायचं दुर्योधनानं, खायला घालायचं, पण काम करायचं कृष्णाचं म्हणजे पांडवांचं. तैनाती फौज दिली आणि अशी तैनाती फौज दुर्योधनाला दिली आणि भगवान अर्जुनाला मिळाले. तर भगवंतानी एक गोष्ट जास्त कबूल केली जी आधी बोलले नव्हते. शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही असं सांगितली होती. पण आता अर्जुनाच्या प्रेमाकरता भगवंतानी काय कबूल केलं माहितीये? अर्जुनाने आधी बोललो नव्हतो पण आता मात्र तुझ्या रथाग्रभागी घोडे हाकण्याचं काम केलं. जगत चालक भगवान पण अर्जुनाचे घोडे हाकायला बसला. आणि हे चित्र आपल्या घराघरातून असतं भिंतीवर. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूते युवानी. अर्जुनाला भगवान मिळाले, कशामुळे मिळाले हो? या चरित्रातलं शेवटी तात्पर्य काय आपल्या पुढे? त्यातलं तात्पर्य एकच आहे, मनोमन भावना ही आहे भगवंताबद्दल, कृष्णाबद्दल
तुझ्याविषयी प्रेम वाढू दे, कोणताही मध्ये पडता येऊ नये, कुठलाही मोह आडवा येऊ नये. अगदी संकट जबरदस्त असलं तरी सुद्धा काहीही शंका मनात न राहता तुझ्याविषयी जर प्रेम असेल तर त्या प्रेमाने तू काय करू शकतो भक्तासाठी. म्हणून तर कवीने आपल्या मूळ पदात मागितलंय, 12:30 होऊन गेले, कालच्यासारखं व्हायला नको म्हणून लक्ष ठेवलंय मी आज. मूळ पदामध्ये कवीने मागणं मागितलं, आवडी